हे बघा आमचं गाव, मागे समुद्र आहे, सुंदर आहे ना गाव. हात लाव, पाया पड, पाया पड, डोकं टेक, डोकं टेक. झालं होतं तर आम्ही आलो गावाच्या पालखीला. आता पालखीचं दर्शन घेतलं आम्ही. गावामध्ये भरपूर घरं असल्यामुळे पालखीला पटापट हे लोक न्यावं लागतं. 280 ते 300 घरं असतात गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये देव जातात, देव येतात. त्यामुळे आम्हाला पटापट दर्शन घेऊन निघावं लागतं. तर आता इथून पालखी चालली आहे पुढच्या घरामध्ये. खरंच खूपच सुंदर असा अनुभव असतो पालखीचा. आणि म्हणून म्हणतात ना की कोकणामध्ये देव घरी येतात. मागच्या वर्षी आमची पालखी राहिली होती काय कारणास्तव, तर आज दर्शन भेटलं देवीचं. खरंच खूप आनंद होतो. आणि गावाला पद्धत आहे पालखी जिथे येते तिथे काहीतरी खायला भेटतं. तर बघा आम्हाला टॅक्सी दिली आहे. लहानपणीची एक आठवण ताजी झाली. पहिल्या दिवशी आम्ही गेलो होतो जयगडला. जयगड रत्नागिरीपासून 15 ते 18 किलोमीटर आहे. आणि जयगडमध्ये आहे एक सुंदर गणपतीचं मंदिर ज्याचं नाव आहे जय विनायक टेम्पल, जे बांधलं आहे जिंदाल कंपनीने. तुम्ही मंदिर बघू शकता किती सुंदर आहे. 3 लेवलचा वरती रूफ त्याला दिलं आहे. आणि जे स्ट्रक्चर आहे ते पण खूप जरा वेगळं आहे नॉर्मल आपले जे मंदिर असतात त्यापेक्षा. तर जे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे तर खूपच एकदम हिरवागार आहे. हे इथे एक सुंदर असं पॉन्ड आहे ज्यामध्ये मासे आहेत. तर तुम्ही गणपतीपुळ्याच्या इथे आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूपच सुंदर आहे. त्यानंतर आम्ही गेलो तिवरी बंदरला. तिवरी बंदर हे वरवडे गावामध्ये येतं. वरवडे गाव जे आहे हे गणपतीपुळ्यापासून 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. सकाळी जाऊन दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी नव्हती, त्यामुळे छानपैकी दर्शन झालं आमचं.
गणपतीपुळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो संगमेश्वरला कसबा गावात, जिथे आहे आमची कुळदेवी आई भैरी भवानी. तिथे जाऊन दर्शन घेतलं. नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपण आलो आहोत आपल्या कुळदैवताला, जे आहे आई भैरी भवानी. आता दर्शन केलं आहे आम्ही. आता मंदिराचं तुम्हाला जरा एक टूर घडवतो मी. हे नवग्रहांचे 9 देवता आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.